मार्केट विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे निफ्टी, बँक निफ्टी ओव्हरऑल ऑल ॲनालिसिस आपण चेक करणार आहे. व्हिडिओ ओन्ली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कुठल्या प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तर आपण स्टार्ट करूया आणि एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि सेकंड ही रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ एंडपर्यंत बघा, बिकॉज स्टार्टिंगचा व्हिडिओ किंवा तुम्ही जर का पळवत जर का व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला काहीसुद्धा लॉजिक समजणार नाही आहे. तर व्हिडिओला लास्टपर्यंत जरूर बघा, जेणेकरून ओव्हरऑल व्ह्यू, ओव्हरऑल ॲनालिसिस आपल्याला त्याच्यामध्ये बघायला भेटते. ठीक आहे. आणि जेवढे पण लोकं बघतायत ओके, तर लाईकमध्ये कंजूसी नका करू. जर का तुम्हाला कंटेंट आवडत असेल तर डेफिनेटली लाईक करायला विसरू नका. चला तर आपण स्टार्ट करूया. स्टार्टिंगला आपण येऊया इंडेक्स फ्युचरवरती. इंडेक्स फ्युचर जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर ओव्हरऑल जे सेंटिमेंट आहे ओके, जे की वॉरचं जे डील होती, न्यूज होती ओके. तर जे पण अपडेट होते वॉरचे रिलेटेड ते थोडेसे आता आपल्याला बघायला भेटते की थोडेसे कूल होत आहेत. पीस डील टाईपमध्ये व्हायला लागले असं वाटतंय. आणि त्याच्यामुळं क्रूडमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारात फॉल बघायला भेटला होता. जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये एक्स्पेक्टेशन केला होता, की कूलला तिथं सॉरी क्रूड ऑइलला तिथं स्ट्राँग रेझिस्टन्स आहे आणि तिथं ते साइडवे किंवा एक डाउनसाइडला पुलबॅक यायचे चान्सेस खूप जास्त वाटत होते. तर त्याप्रमाणे ते क्रूड जे आहे ते चांगल्या प्रकारे डाउनसाइडला आला आणि त्याचाच इम्पॅक्ट आज आपल्याला बघायला भेटला मार्केटमध्ये, की मार्केट आपलं इक्विटी गॅपअप झाला होता. आणि ओव्हरऑल जर का आपण सध्या जर का आपण फ्युचर्स बघायला गेलो, ओव्हरऑल फ्युचर्स तर ते ओव्हरऑल फ्युचर आपल्याला पॉझिटिव्ह दिसत बाकीचे ओव्हरऑल. आणि इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, ह्याचा जो विक्स आहे ओके, हा यूएसचा आहे. आता हे जर का आपण बघायला गेलो तर हे त्यामध्ये चांगल्या प्रकारात निगेटिव्हिटी दिसते. तर जेवढा विक्स कमी होईल, अजून एक्स्पेक्टेशन आहे की मार्केट थोडंसं शांत राहील, मार्केट पॉझिटिव्ह राहायचे चान्सेस जास्त वाढतील. तर ओव्हरऑल इथं बघायला भेटते. फक्त आपल्या मार्केटसाठी प्रॉब्लेम काय, तर आपल्या मार्केटसाठी डॉलर इंडेक्स जो आहे तो डॉलर इंडेक्स अबोव्ह 100 आहे. जोपर्यंत हे अबोव्ह 100 आहे तोपर्यंत थोडंसं अजून दमवू शकत आहे. आणि क्रूड जे आहे कमोडिटी जर का आपण बघायला गेलो तर क्रूडमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारात फॉल बघायला भेटला होता आणि हे जवळपास 6-7% पडलं आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे की क्रूड पडला. फक्त डॉलर इंडेक्स जर का अजून खाली आला तर अजून स्ट्रेंथ मार्केटला मिळू शकते. ठीक आहे. आता ओव्हरऑल जर का आपण बघायला गेलो स्टेप बाय स्टेप ओव्हरऑल ॲनालिसिस, तर आपण असं डिस्कस केलं होतं ऑलरेडी की हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये आपण मार्क पण केलं होतं लेवल. आणि आपण असं डिस्कस करतो की इथून एखाद्या वेळेस साइडवे किंवा डाउनसाइड मोमेंटम पॉसिबल आहे. डायरेक्ट अपसाईड तर वाटत नाही आहे. आणि त्यानंतर जर का बघायला गेलो तर डायरेक्टली हा डाउन साइडला आला. आता याच्यामध्ये जर का आपण नोटीस केलं तर लास्ट टाईमला हा होता सपोर्ट तुटला. त्यानंतर हा रेझिस्टन्स बनला. मल्टिपल अटेम्प्ट रेझिस्टन्स कन्सॉलिडेशन फेज नंतरनं याच्यामध्ये ब्रेकआउट आला. आता हा फर्स्ट अटेम्प्टला टेस्ट करत चालला आहे. ठीक आहे. आता तो फर्स्ट अटेम्प्टला टेस्ट करतोय तर एक्स्पेक्टेशन जास्त आहे की इथं थोडासा वरती पुलबॅक आला तरी काय ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही होणार. बिकॉज एक्स्पेक्टेशन आहे की एवढा मोठा फॉल नंतर थोडासा बाउन्स एक्स्पेक्टेड असू शकतो. कन्सॉलिडेशन नंतरनं मे बी अप किंवा डाउन साइड मोमेंटम डिपेंड अपॉन वॉर न्यूज त्याच्यावरती हे गोष्टी ठरतील. बट सध्या तरी इथून जी चांगली न्यूज होती की जी इथून पडायचा चान्सेस होते ते पडल्या. आणि त्यानंतरनं आता हे प्रिव्हियस जो त्याचा सपोर्ट आहे त्याच्या आसपास हा आता परत आला. ठीक आहे. आता हा डायरेक्टली जाईल असं वाटत नाही. बट कधी-कधी काहीतरी न्यूज जर का आली, तर एखाद्या वेळेस पुलबॅक एक्स्पेक्टेशन आहे अपसाईडला, तर गॅप पण पेंडिंग आहे. गॅप ॲक्टिंग ॲज अ रेझिस्टन्स होऊ शकते आणि त्यानंतर विचार करेल जसं की कन्सॉलिडेशन होईल. ओके. बाकीच्या गोष्टी डिपेंड करतील. जे काही न्यूज येतील वगैरे त्या गोष्टीवरती. ठीक आहे. आता ओव्हरऑल जर का आपण क्रूड बघायला गेलो, तर क्रूड थोडासा कूल झाला आहे. पण इथून एक अपसाईड पुलबॅक एक्स्पेक्टेशन आहे. जर का ह्याच्या खाली जर का डायरेक्टली गेला 80 ओके, हे वाला जे लेग आहे म्हणजे की एक्झॅक्ट जर का आपण बघायला गेलो 78. 78 एक स्ट्राँग सपोर्ट आहे. जरी इथून खाली जरी आला तरी 78 हा एक स्ट्राँग सपोर्ट आहे. जे की 83-84 पासून 78 पासून एखादा पुलबॅक एक्स्पेक्टेड असू शकतो. ठीक आहे. आता जर का आपण डॉलर इंडेक्स बघायला गेलो, डॉलर इंडेक्स स्टील अपसाईड दाखवतोय आणि डॉलर इंडेक्स थोडंसं आपल्याला वरी करतोय. ओव्हरऑल आपलं मार्केट असेल इमर्जिंग मार्केटसाठी किंवा गोल्ड, सिल्वरसाठी डॉलरचाच इश्यू येतोय. जर का डॉलर जर का इथं कन्सॉलिडेशन राहिला आणि त्यानंतर जर का पडत साइडवेज जरी खाली जरी आला, तरी इकडनं तुम्हाला गोल्ड, सिल्वर, मेटल सेक्टर याच्यामध्ये चांगल्या प्रकारात तेजी बघायला भेटू शकते. आणि जर काही चुकून जर काही कन्सॉलिडेशन जर काही डायरेक्टली अपसाईडला गेला, आता कसं आहे 29 तारखेला रिझल्ट इव्हेंट आहे फेडचा इंटरेस्ट रेटबद्दल इव्हेंट आहे. तर त्या पण गोष्टी याच्यावरती मॅटर करतील आणि त्यानंतरनं पण आपल्याला चांगल्या प्रकारात रॅली बघायला भेटू शकते, एकतर अप किंवा डाऊन. तर एक्स्पेक्टेड आहे की हे जे एरियाज आहेत जे की 101.744 सॉरी 774 आणि 102.021, तर हे एक स्ट्राँगेस्ट रेझिस्टन्स आहे. या ठिकाणी आपलं ह्या ठिकाणी जर का डॉलर इंडेक्स गेलं तर एक्स्पेक्टेड आहे की डाउन साइड यायचे चान्सेस जास्त वाटतात. आणि तिथूनच आपलं जो गोल्ड असेल, सिल्वर असेल, तिथून रिव्हर्स व्हायचे चान्सेस जास्त आहेत. म्हणजेच कोणते लेग आहेत, तर सिमिलर जर का आपण काल काल जे आपण डिस्कस केलं होतं, इथं घेऊ शकतं.
एक्झॅक्टली तिथं रेजिस्टन्स घेतले, अगेन डाउन साईडला आला. आता इथं थोडंसं कन्सॉलिडेशन पिरियड चालू आहे याचा. तर बेस्ट बायिंग एरिया जो मला वाटतो तो की इथं असू शकतो की 40-40 पासून 40-20 ओके. जे पण व्हिडिओजमध्ये जे पण लेव्हल्स असतील, जे ओन्ली फॉर पोझिशनल स्विंगसाठी असतील आणि लिव्हरेज मॅक्सिमम 5x ओके. लिव्हरेज मॅक्सिमम 5x ओके. नो इंट्राडे, नो स्कॅल्पिंग ओके. हे स्कॅल्पिंगसाठी सांगत नाही आहे बिकॉज ह्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही स्कॅल्पिंगसाठी हेवी क्वांटिटी घेणार आणि त्यानंतर प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये लिव्हरेज मॅटर करतं. लिव्हरेज असेल ओन्ली 5x त्याच्यापेक्षा जास्त लिव्हरेज याच्यामध्ये नको आहे. तर हे वाला झालं. ह्या गोष्टी आता आपण बघू याच्यामध्ये की याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो तर सिंपल माझ्यासाठी सिंपल आहे की ही लीग जिथे आहे की जिथे कन्सॉल्टेशन नंतर ब्रेकआउट आला होता रिट्रेस केला ओके इथून रिव्हर्स गेला. आता जर का परत बाईंग करायचं असेल तर 10% to 20% ह्या ठिकाणी क्वांटिटी मी ॲड करू शकतो आणि जास्त क्वांटिटी जितके आपल्याला ॲड करायला भेटतील ते म्हणजे हे लीग असेल ओके. इथून अपसाईडचे चान्सेस मला जास्त वाटतात बिकॉज कन्सॉल्टेशन फेज चांगली बनते जर का आपण थोडंसं मोठ्या टाईम फ्रेमला जर आपण बघायला गेलो डेली टाईम फ्रेमला तर इथे ते कन्सॉल्टेशन चांगलं करते ओके. बॉटमला कन्सॉल्टेशन चांगलं करते आणि इथे एक त्याने पॅटर्न टाइप ऑफ बनायचा प्रयत्न चालू आहे याचा आणि त्यानंतर जर का ह्याच्यामध्ये रेंज जर का ब्रेकआउट आला 4200 ओके 4212 जर काही तुटला तर मिनिमम 4300 आणि त्यानंतरनं 4350च्या आसपास पण ते एक्सपेक्टेड असू शकते. तर ते प्लॅन चालू आहे याच्यामध्ये. तर इथं सध्या बाईंग थोडंसं डिफिकल्ट आहे बिकॉज इव्हेंट आहे. इव्हेंट आपला येणार आहे जवळपास 29 तारखेला रेट कटचा इव्हेंट असेल ओके. फेडची पॉलिसी आहे आणि त्यामध्ये इव्हेंट पण आपल्याला भेटते ठीक आहे. फेड प्रेस कॉन्फरन्स 29-30 तारखेला आहे. ओके. तर हे 2 इव्हेंट खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्यानंतर ना ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला प्लॅन करता येईल. बट त्याच्या आधी आपलं प्रिपरेशन चालू आहे, की हा एरियामध्ये चांगल्या प्रकारे जर का चुकून जर का फेक ब्रेकडाऊन दिसला ना, तर ह्या एरियात चांगल्या प्रकारे माझं बायिंग प्लॅनिंग असू शकते. स्टार्टिंगला थोडं क्वांटिटी इथं प्लॅन करेन, बट जास्तीत जास्त क्वांटिटी जे असेल ते ह्या लेव्हललाच प्लॅन असतील. ओके. डॉलर इंडेक्स वरती झाला, पण वरती डॉलर इंडेक्सला रेझिस्टन्स आहे. तिकडनं खाली याचे चान्सेस जास्त आहेत आणि ते जर का तिकडनं खाली आला, तर इकडनं आपल्याला एक रिव्हर्सल अपसाईड बघायला भेटू शकते. सिमिलर सिल्वर पण तेच प्लॅन आहे. सिल्वरमध्ये पण तोच गेम प्लॅन आहे आणि सिल्वरचं जे लेव्हल्स आहेत जवळपास 55,700 पासून 54,700च्या रेंजमध्येच आहे सिल्वर पण. तर हे दोन्ही पण सेम ठिकाणी प्लॅन करतोय. त्यानंतर BTC बघायला गेलो तर BTC थोडंसं कन्सोलिडेशन फेजमध्ये चालू आहे. आपण काल डिस्कस केलं होतं BTCमध्ये की BTC जर का याच्यावरती सस्टेन राहायला पाहिजे होता. ओके. हे जे हे जे लेग सांगितलं होतं 65,000 ओके ह्याच्यावरती सस्टेन राहिला नाही आहे. तो लगेच फॉल झाला. तर थोडंसं ह्याच्यामध्ये आता ते कन्सॉलिडेशन फेज, साइडवे, डाउन साइड, निगेटिव्ह हे चालू राहू शकतं. बट एक्झॅक्टली याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, तर जर का हे ना हे लेग जर का तोडला 62,556चं जर का लेग तोडला, तर थोडंसं निगेटिव्ह टू साइडवे एक्स्पेक्टेशन वाटतं. बट आपल्याला जर का प्लॅन करायचा असेल लाँगचा, तर हे 2 एरिया जास्त चांगले आहेत, जे की 60,000च्या आसपास 60,000, 61,000 ते 58,000 पासून 59,000 हे 2 लेग खूप स्ट्राँग लेग आहेत आणि इथं चान्सेस जास्त आहेत. की इथं जर का सपोर्ट घेतला तर ते रिव्हर्स व्हायचे चान्सेस खूप जास्त दिसत आहेत. ओके. थोड्या प्रमाणात क्वांटिटी बाय करायची असेल, स्टार्टिंग करायचं असेल थोड्या प्रमाणात, ते म्हणजे 62,000चा लेग आहे. ठीक आहे. तर जास्त करून हे 2 एरिया, ह्या 2 एरियात जर का आला तर आपण प्लॅन करू शकतो. अदरवाईज थोडंसं वेट अँड वॉच. ठीक आहे. आणि इव्हेंटच्या शक्यतो इव्हेंटच्या आधी जर का आला तर आपण बघू, विचार करू. इव्हेंट नंतरनं चांगल्या प्रकारे विचार करता येईल. ठीक आहे. तर हे 2 झाले. त्यानंतर आपण इथेरियम बघायला गेलो तर इथेरियम थोडंसं स्ट्राँग वाटत होता आणि जसं आपण इथेरियममध्ये डिस्कस केलं होतं, की हा एरिया स्ट्राँग रेझिस्टन्स आहे, स्ट्राँग सप्लाय जो की 2030 पासून 1960 आणि इथं आपण डिस्कस केलं होतं आणि ह्याच्यामध्ये आपण असं डिस्कस केलं होतं, की ह्याच्यावरती जर का आला तर मिनिमम इथपर्यंत येऊ शकते. त्याप्रमाणे इथं एक 5 ते 6% मूव्हमेंट ह्याने चांगल्या प्रकारे दिली. त्यानंतर जर का आपण बघायला गेलो आय थिंक 4 ते 5 काय असेल ते ओके. आणि इथं जर का आपण बघायला तर इथं एक्सपेक्टेशन थोडंसं कमी आहे बिकॉज हे थोडंसं जास्त डेंजर एरिया आहे. पण चुकून जर का ते 2040च्या वर सस्टेन राहायला मंथली कॅन्डल ओके महिन्याची कॅन्डल इम्पॉर्टंट आहे. महिन्याची कॅन्डल जर 2040च्या वर सस्टेन राहिली तर नेक्स्ट जो आपला महिना असेल तो मे बी पॉझिटिव्ह राहायचे चान्सेस जास्त दिसत आहेत. ठीक आहे. सध्या जर का प्लॅन करत असेल तर सध्यासाठी 1825, 1840 सॉरी 1824 पासून 1800चा एक लेग आहे. त्यानंतरनं 1800 पासून 1778 हे 2 लेग आहेत. ह्या 2 लेगच्या आसपास 10% to 20% क्वांटिटी मी प्लॅन करणार ह्या 2 लेगच्या आसपास आणि जर का जास्त प्लॅन करायचं असेल तर मग 1720 पासून 1690चा ही लेग एरिया आहे. तर ह्या 2 एरियात माझा जास्त बायिंगचा बायस राहू शकतो. सध्या थोडंसं वेट अँड वॉच करणार बिकॉज जरी वरती गेला तरी थोडंसं इथं कन्सॉलिडेशन किंवा निगेटिव्ह यायचे चान्सेस जास्त वाटत आहेत. तर ह्या एरियात किंवा ह्या एरियात आला तर मी विचार करणार. आणि सेकंड थिंग सपोज खाली नाही आला डायरेक्ट वरती गेला महिन्याची कॅन्डल जर का ह्याच्यावरती सस्टेन राहिली तर मग
आपला जो बायस आहे हा चांगला बुलिश होऊ शकतोय, बट त्यानंतर लेवल बघायला पाहिजेत आणि मग आपण विचार करू शकतो. सिमिलर टू Solana जर का आपण बघायला गेलो, तर काल आपण डिस्कस केलं होतं Solanaमध्ये, की इथं थोडंसं इथून ते पुलबॅक घेऊ शकतो किंवा इथून डाऊन पण येऊ शकतं. पण पुलबॅक घेतला, पण हा जो रेंज आहे म्हणजे की 78-79 पासून 73चं जे रेंज आहे, हा थोडंसं कन्सॉलिडेशन फेज आहे. ह्यामध्ये थोडंसं वेट अँड वॉच. एक जर बाय प्लॅन करत असेल तर 80 म्हणजे 81च्या वरती 80.30च्या वरती आपण करू शकतो, विचार करू शकतो. ते 83.40 पर्यंत टार्गेट प्लॅन असू शकते. छोटंसं टार्गेट यायला आहे. बट तिथे एक प्लॅनिंग असू शकते किंवा ह्या एरियात थोडंसं वेट अँड वॉच. जर का ह्याच्या खाली जर का चुकून आला, तर मग याच्यामध्ये 71-72च्या आसपास 10-20% क्वांटिटी आणि जास्त जी क्वांटिटी राहील ते 70 ते 68च्या रेंजमध्ये राहू शकते. ओके. तर आता ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड करतात 29-30 तारखेचं जे म्हणजे 29 तारखेचं जे रात्री इव्हेंट आहे, त्या गोष्टीवरती ह्या गोष्टी खूप मॅटर करत आहेत. ओव्हरऑल जर का आपण थोडंसं निफ्टी, बँक निफ्टी वगैरे बघायला गेलो, बँक निफ्टी बघायला गेलो, तर बँक निफ्टीमध्ये अपसाईड मोमेंटम एक्सपेक्टेड होतं बिकॉज क्रूड पडला की हा रिव्हर्स जाईल असं पण काल डिस्कस पण केलं होतं आणि ही कॅन्डल आपल्याला थोडी हिंट पण द्यायला होती की मार्केटमध्ये थोडंसं रिव्हर्सल येऊ शकतं. तर त्याप्रमाणे आपण असं पण डिस्कस केलं होतं की भले आपली गिफ्ट निफ्टी मायनस दाखवते किंवा लिटिल बिट मायनस दाखवते, पण एक्सपेक्टेशन असं वाटत होतं की मला ते गॅपअप ओपन होऊ शकते आणि जरी गॅपअप झाला तर क्रूड पडतोय त्याच्यामुळं आपलं मार्केट वर जाईल हे एक्सपेक्टेशन जास्त होतं. ठीक आहे. तर हा जर का वरती गेला तर जास्त कोण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, तर बँक निफ्टीलाच त्याचा फायदा होतो. त्यामुळे बँक निफ्टी अपसाईड दाखवला म्हणजे अपसाईड गॅपअप गेला होता. पण बँक निफ्टीमध्ये डोजी बनला आहे. म्हणजे डोजीचा हाय आणि डोजीचा लो व्हेरी इम्पॉर्टंट. तर एखाद वेळेस इथं कन्सॉलिडेशन फेस करू शकतो किंवा जर का खाली आला बिकॉज आता मंथली एक्सपायरी आहे बँक निफ्टीची. तर जर का आजचा लो तर तोडला तर थोडंसं निगेटिव्ह प्रोबॅबिलिटी वाटते आणि हा जो एरिया आहे म्हणजे जास्तीत जास्त जर का आपण बघायला गेलो 57,500 म्हणजे 57,456 पासून 57,788 स्ट्राँगेस्ट रेझिस्टन्सचा एरिया. इथं थोडासा तो पुलबॅक घेऊ शकतो. म्हणजे इथं जर का आला तर रेझिस्टन्स साइडवे किंवा इथून थोडंसं डाउन साइड एक्सपेक्टेशन जास्त वाटत आहे. ठीक आहे. आता थोडंसं जर का आपण निफ्टी आय-टी जर का आपण बघायला गेलो, आय-टी तर आय-टीमध्ये चांगल्या प्रकारे शेप दिसते, चांगल्या प्रकारे बेस बनताना ह्याच्यामध्ये बघायला भेटते. इथून हे लोवर आहे, लोवर लो प्राईम चालू होता. त्यानंतर इथून ह्याचा जो चेंज ऑफ कॅरेक्टरचा बनला, त्यानंतर हे थोडंसं कन्सोलिडेशन टू पॉझिटिव्ह दिसतंय. चुकून जर का 29 म्हणजे आजच्या हायच्या वरती जर काही जर चांगल्या प्रकारे क्लोजिंग आला, तर मिनिमम 30 ते 31,000 पर्यंत याच्यामध्ये प्लॅन चांगला होऊ शकतो. ठीक आहे. बट इथं ते रेझिस्टन्स नेक्स्ट घेईल. पण हे आय-टी उद्याच्याला आपल्याला पॉझिटिव्ह बघायला भेटू शकतो. एखाद्या वेळेस जर आय-टी पॉझिटिव्ह राहिला आणि तुमचा बँक निफ्टी जर का निगेटिव्ह राहिला, तर मार्केटमध्ये साइडवेज जायचे चान्सेस जास्त असू शकतील. आय-टी जर का पॉझिटिव्ह स्ट्रेंथ दाखवला, बँक निफ्टीनं पण पॉझिटिव्ह स्ट्रेंथ दाखवली, थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारात मोमेंटम बघायला भेटू शकते. ओके. उद्या मंथली एक्सपायरी आहे निफ्टीची आणि बँक निफ्टीची बाकीच्या सेक्टरची. तर आपण निफ्टीवरती येऊया डायरेक्टली. निफ्टीमध्ये आपण काय गेम प्लॅन काल ठेवला होता आणि कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतो. तर जर का आपण इथं बघायला गेलो याच्यामध्ये, तर इथं एक्सपेक्टेशन होतं की इथं गॅप फिल करून हा रिव्हर्स जाऊ शकतो. त्याप्रमाणे रिव्हर्स गेला आहे. आता 24,000 सायकॉलॉजिकल नंबर आहे. जर मार्केटमध्ये जर गॅप अप पण झाला किंवा फ्लॅट टू गॅप अपला गेला, 24,060 हे एक इम्पॉर्टंट लेवल आहे. जर का ह्याच्यावर सस्टेन राहिला, निफ्टी आय-टीनं सपोर्ट दाखवला, बँक निफ्टीनं सपोर्ट दाखवला, तर थोडंसं स्ट्रेंथ ह्याच्यामध्ये दाखवते बिकॉज ओव्हरऑल क्रूड आपला निगेटिव्हला आला होता. त्याचा थोडासा इम्पॅक्ट होऊ शकतो. पण सपोज जर का याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, तर अननेसेसरी ही लेग खूप इम्पॉर्टंट आहे 2460. ओके. तर 2460 नंतरनं जे इम्पॉर्टंट एरिया यायला तो यायला 24,136 पासून 24,200चा एरिया. जर का आपण थोडंसं बघायला गेलो डायरेक्टली 15 मिनिट टाईम फ्रेमवरती कशाप्रकारे आपण गेम प्लॅन करू शकतो. पण कालच्या व्हिडिओमध्ये पण डिस्कस केला होता, की गॅपअप जर का झाला तर चेस करायला जाऊ नका. गॅपअप जर का झाला तर ते कन्सॉलिडेशन किंवा फ्लॅट जाऊ शकते पहिल्या ॲटलीस्ट 1 हवर. ओके. त्याप्रमाणे जर का बघायला गेलं तर गॅपअप ओपन झाला आणि पहिलं ते थोडंसं कन्सॉलिडेशन फेजमध्ये गेलं आहे. आता इथं काय झालं, इथं थोडंसं स्ट्रक्चर पॉझिटिव्ह दिसतंय, भले हे पॉझिटिव्ह दिसतंय, बट हे वरती सस्टेन राहील, नाही राहील हे बघायला पाहिजे. आता हा जो एरिया हा स्ट्राँग पूर्वी सपोर्टचं काम केला होता. त्यानंतरनं इथून तुटले ते. आता आता हे एरिया त्याच्यासाठी इम्पॉर्टंट स्ट्राँग रेझिस्टन्सचं काम करू शकतो. ठीक आहे. तर जर का जास्तीत जास्त वस्तू काय होऊ शकतं, जर का हे लेवल त्यांनी तोडलं, तर हा एरिया स्ट्राँगेस्ट रेझिस्टन्सचं काम करू शकता. म्हणजे माझ्यासाठी सिंपल आहे, की जर का मार्केट 24,170 पासून 24,200च्या रेंजमध्ये गेला आणि इथं कुठल्या प्रकारे निगेटिव्ह प्राईस ॲक्शन बघायला भेटला, ओके, तर ह्याच्यामध्ये डाउनसाईडचा ट्रेड माझ्यासाठी प्लॅन होऊ शकतोय. सेकंड थिंग आहे, उद्या जर का फ्लॅट ओपन राहिला तर कन्सॉलिडेशन केला किंवा इथे फेक ब्रेकआउट जर का दिसला, या एरियात जर का फेक ब्रेकआउट दिसला, तर बाकीच्या गोष्टी आपण चेकआउट करून मग आपण डायरेक्शन ठरवू शकतो. अदरवाईज इथं आपण डाउनसाईडचा पण ट्रेड प्लॅन करू शकतोय. हा एरिया जो की 24,060च्या आसपासचा एरिया म्हणजे काय
की जर का 24,200 फ्लॅट गॅपअप नको ओपन व्हायला, डायरेक्ट का मोठा गॅपअप झाला तर हे काहीच काम नाही करणार. परत 1 हॉवर आपण थोडंसं वेट करायला पाहिजे. गॅपअपची रेंज जी आहे ही मोर दॅन 170 पॉइंट ओके. 170 पॉईंटपेक्षा जास्त मोठा गॅपअप किंवा 170 पॉईंटपेक्षा जास्त मोठा गॅपडाऊन जर का झाला, तर हे थोडंसं टाईमपास करू शकते, जसं की आज झालं तसं, ठीक आहे. पण जर फ्लॅट ओपन झाला, लिटिल बिट गॅपअप, लिटिल बिट गॅपडाऊन जर का झाला, तर ह्या गोष्टी पॉसिबिलिटी वाटू शकतात. त्यामधलं फर्स्ट थिंग आहे की 24,170, 160 पासून 24,200चा एरिया. इथं जर का निगेटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला, फेक ब्रेकआउट दिसला, तर माझ्यासाठी डाउनसाईडचा प्लॅन असू शकतो. किंवा 24,60, 24,60 ते 24,50 हा एक एरिया. इथे जर का फेक ब्रेकआउट दिसला, तर तरी पण माझ्यासाठी डाउनसाईडचा प्लॅन करू शकतो. जर काही चुकून वरती सस्टेन राहिला, वेट अँड वॉच. मी इथं चेस करायला जाणार नाही आहे, बिकॉज हे कुठून पण लटकू शकतं डाउनसाईडला. ओके, तर इथं चेस करायला जाण्यापेक्षा माझ्यासाठी हे डाउनसाईडचा प्लॅन कम्फर्टेबल वाटतं. आणि त्यानंतर सपोज जर काही इथं कन्सॉलिडेशन झालं जास्त वेळ आणि त्यानंतर जर का खाली झाला, तर तुम्ही वेट अँड वॉच करणार. अगेन मग इथून एक्स्पेक्टेशन आहे, बट इथं बघायला पाहिजे कसं रिॲक्ट करतंय. ओके. आणि जर का सपोज लाँग जायचं असेल, तर इथं एक गॅप फिलिंग झाला. ओके, तर इथं गॅप फिलिंग होऊ शकते. तर इथं जर का गॅप सपोज मार्केट डाऊन साईडला जर का आला किंवा डाऊन साईडला खुलला, तर इथं कसं रिॲक्ट करते त्यानंतर ठरवायला पाहिजे. बट इनिशियल लेवलला हे 2 एरिया दिसतात आणि हा एक एरिया दिसतो. तर ह्या एरियाच्या आसपास जर का किंवा ह्या एरियाच्या आसपास जर का पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला, तर आपल्यासाठी एक रिव्हर्सल प्लॅन असू शकते. बट 2 इंटेन्शन चांगले दिसतात, जे की ह्या एरियात आणि इथं जर का फेक झाला, तर आपण डाऊनचा प्लॅन करू शकतो. अपसाठी मी चेस नाही करणार आहे, बिकॉज ओके, इथं कन्सॉलिडेशन होऊन जर का क्लोजिंगच्या टायमिंगला गेला, तर पार्ट वेगळा. सपोज इथं मॉर्निंग सेशन इथं कन्सॉलिडेशन झालं खूप वेळ आणि क्लोजिंगला जर का ते वरती सस्टेन राहायला पाहिजे. बिकॉज बऱ्याच वेळा आपल्याला असं बघायला भेटते, की त्या ठिकाणपासून बिकॉज लास्ट टाईमचे ते स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. त्या ठिकाणपासून फेक ब्रेकआउट होऊन डाऊन साईड याचे चान्सेस पण जास्त वाटतात. क्लोजिंगच्या टायमिंगला मंथली एक्सपायर त्यामुळे क्लोजिंगला जास्त मोमेंटम राहू शकते. आफ्टर 2 PM ओके, 2 नंतरनं ह्याच्यामध्ये मोमेंटम असू शकते असं वाटतं. बट ते काय असू शकते, जर का सपोज होल डे साईडवे गेला, होल डे या रेंजमध्ये राहिला, इथं जर का त्यानं ब्रेकआउट देऊन सस्टेन राहिला, तर कमीत कमी मग हे एरियामध्ये जाऊ शकतं. बट जर का इथं फेक ब्रेकआउट झालं, तर तुम्ही ते रिव्हर्स पण जायचे चान्सेस जास्त वाटत आहेत. ठीक आहे. डायरेक्टली गॅपअप झाला, वेट अँड वॉच. ओके, डायरेक्टली गॅपडाऊन झाला, वेट अँड वॉच. बाकी हा एरिया आणि ह्या एरियामध्ये सांगितलं किंवा ह्या एरियामध्ये आणि ह्या एरियामध्ये रिव्हर्सल प्लॅन आहे सिंपल. बाकी इथं कुठं पण काय पण केलं, तर थोडंसं वेट आणि वॉच राहू शकते. आणि काय याच्यामध्ये अपडेट वाटले, ते 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 जे पण अपडेट असतील, तर ते जे अपडेट असतील ते आपल्या हे फ्री टेलिग्राम चॅनलला भेटून जातील. त्यासाठी तुम्ही इथून जॉईन करू शकता, स्कॅन करू शकता आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या गोष्टीचे अपडेट भेटतील. जर का यामध्ये काय पण चेंजेस वाटले, तर ते तुम्हाला अपडेट दिले जातील. बाकी जर का तुम्हाला फ्री VIP कोर्स पाहिजे VIP ग्रुप पाहिजे असेल, कोर्स नाही VIP ग्रुप पाहिजे असेल, देन तुम्ही जो नंबर आहे ओके, हा जो नंबर आहे, या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि तिथून तुम्हाला पुढचे अपडेट भेटतील. ओके. जे की फॉरेक्सचे असतील, ना की इंडियन मार्केट. इंडियन मार्केटचे कुठल्याही प्रकारचे आपण कॉल टिप देत नाही. आणि फॉरेक्सचे, गोल्डचे, क्रिप्टोचे जे पण लेवल्स असतील, अपडेट असतील, ते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ह्या ग्रुपला, जे मी ट्रेड करतो ते वाली गोष्टी तुम्हाला ह्या ग्रुपला, VIP ग्रुपला मेन्शन होतील. ओके. ते जर का पाहिजे असेल, तर अकाउंट ओपन करायला पाहिजे. अकाउंट ओपन करून त्याच्यामध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपंट राहायला पाहिजे. जर ह्या गोष्टी केल्या, तर तुम्हाला तो ॲक्सेस फ्री ऑफ कॉस्ट भेटून जाईल. ठीक आहे. व्हिडिओ जर का आवडला असेल, तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.